टाळी वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साजनी 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 तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा सुख झाले सुख झाले ओ साजनी 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 तो हा
कृष्णा हरे जय हरे जय जय राम कृष्णा जय राम जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा राम कृष्णा जय जय राम जय राम जय राम माझ्या वडिलांची मिराशी गा देवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझे चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे लागला दार बंदा गेला भोगवता आम्हाला गेला भगवता गेला भगवता हे वंश परंपरा नजमी अंकित मुखमुखलिताला जगोना उपवास पारणे लागला दार बंदा गेला भोगवता आम्हाला भोपा चला टाळी वाजवायची सगळ्यांनी शाबास भोपा वा वा भोपार कुमाये हरे 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 भोपार कुमाये भोपार कुमाये भोपार कुमाये भोपार कुमाये हरे हरे भोपार कुमाये भोपार कुमाये भोपार कुमाये भोपार कुमाये माझ्या वडिलाची मिरासी गा देवा 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 मिराशी गा देवा माझ्या वडिलांची 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 मिरासी 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 गा देवा माझ्या वडिलांचे मिराशी 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 गा देवा तुझी चरण सेवा
उपवासे पारणे अखिला उपवासे पारणे अखिला उपवासे पारणे अखिला केला भोग बटा भोग बटा केला मदनि धम मग मगरे सरे सगरे 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 सगमद रे ना रे ना
उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा राखीला हरे विठ्ठल विठाला 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 पंढरीनाथ भगवान माऊली दानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई विठाला 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज पंढरीनाथ भगवान माऊली दानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज आद्य जगद्गुरु तुकाराम महाराज हरा विठाला माझ्या वडिलांची मिराशी गा देवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे हरिवंश परंपरा दासमी अंकित तुका मोकली तालाज कोण उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे विठाला
अष्टांग योगी महासौख्य दाता शरण्य अग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटेव वपासा नमस्कार साष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगदनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम कंजन नेत्रम सभयदबलास विठ्ठलम चिंतयामि महायोगपीठे तटे भीमराध्याम वरम पुंडरीकाय धातुमुनींद्र है समागत तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो पापाजी सद्गुरुदास तुका हरिकला पत्नी ज्योतिरार्थावतारम कलंकांक तेजोदिका मोदी वक्त्रम खलानीश बाधा पनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा श्री करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आईये महाराज विराजिये आईये महाराज विराजिये महाराज विराजिए आइए महाराज विराजिए कथा करो मति अनुसारिये कथा करो मति अनुसारिये आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए कथा करो कथा करो आइए महाराज विराजिए आइए महाराज सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो एक मचा लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरणाव स्वामी गया देवा यावरी न करावा अभिरो माझ्या वडिलांची मिराशेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलायतनु हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त ज्यांच्या नावानं या मान सुद्धा थरथर कापावं यात काय नवल ज्यांच्या नावानं या मान सुद्धा थरथर कापावं ज्यांच्या नावानं उद्धार करता येतो जे 3 वेळा वैकुंठाहून मृत्यू लोकात आले यातही काय नवल जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा आजच्या कीर्तनाला निवडलेला आपल्या वडिलांचं महत्व सांगणारा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल काय म्हणता गड्या तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून ऐका ना माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत आवाज येतोय ना अशा मान डुलवत चालायचं म्हणजे मला कळेल तुम्ही ऐकतात ऐकत चला आपण या मानवी जन्मामध्ये जन्माला आलात तुम्ही आणि मी आलोय नाही आलोय ऐका मग या जन्माला जर आलात ना तर या जन्माचं काहीतरी गणित आहेत उगाच नाही जन्माला आलो आपण
मग ती गणित कधीतरी सोडवली पाहिजे, कधीतरी आखली पाहिजे. जसं काकड्यामध्ये सांगितलंय ते शोधावं गणित आणि प्राप्त करावं. या प्राप्त करण्याकरता हा नरदे आम्हाला मिळालाय. मग प्राप्त जर करावं तर या जगतातलं महत्वाचं गणित आहे, आम्ही ते शोधावं. मग कशाच्या माध्यमातून शोधावं तर आज या शिरतार परिवारानं शोधलंय गड्या. ऐका ना एक लक्ष द्यायचं. आता बस बडबड करायची नाही. शिरतार परिवाराने हे गणित शोधलंय. कोणतं गणित? आज आपल्या वडिलांची मिराशी जोपासली. आज आमच्या सोमनाथ दादांचा हा कृतज्ञता सोहळा मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी तर धन्यवाद दिला आज या मुलांना की आज ही 4ही मुलींनी 1 मुलगा आहे, बरोबर ना. आज या 5ही मुलांनी गोड असा कार्यक्रम आयोजित केलाय. हे तुम्ही नाही केला. मी थोडंसं वेगळं बोलणार आहे. तुम्ही नाही केला. माझ्या 4ही बहिणीला सांगणे, माझ्या एका भावाला सांगणं की तुम्ही नाही हा सोहळा साजरा केला तर तुमच्या वडिलांचे संस्कार असल्यामुळं या तुमच्या वडिलांच्या संस्काराचा सोहळा तुम्ही साजरा केलाय. आणि अशी मुलं जन्माला येण्याकरता भाग्य, पुण्य आणि वडिलांचे संस्कार, आई वडिलाचे संस्कार असावे लागतात. मी नाही सांगत. तर आपुल्या हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाची. आणि म्हणून आज हे केलेला गोड असा सोहळा आज स्वर्गीय सोमनाथ दादा बापू शिरतार दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. दादांमागं त्यांच्या आई आहेत, आई इंदुळे असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी ताराई असतील, त्यांच्या मागं मुलगा आहे म्हणजे गौतम दादा असतील. 4ही बहिणी आहेत माझ्या, रेखाताई आहे, किरणताई आहे, आरतीताई आहे, ज्योतिताई आल्यात ना 4घीजणी. हां 4घीजणी आल्यात. गौतम दादा आहेत, भाऊ आहेत 2, ज्ञानेश्वर दादा आहे, किसन दादा आहेत आणि सुनबाई आहे, स्वातीताई आहे. असा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा, इतका सोहळा गोड असा या ठिकाणी आयोजित केला आहे. आजचं कीर्तन जरी पुण्यस्मरणाचं आहे पण असं वाटत नाही मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय. आजचं कीर्तन या शिरतार परिवाराने एवढा गोड सोहळा घातलाय की एखाद्या कीर्तन म्हणजे सप्ताहाचं कीर्तन चालू एवढा गोड असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय. अगदी डोळ्याचं पार न फेडणारा सोहळा. पावसाची या ठिकाणी उपस्थिती असताना सुद्धा कोणत्याच गोष्टीची कमी नाही. अगदी गोड आहे. जरी ऐकण्याकरता तुम्ही इथं कमी बसलेत पण बाहेर सुद्धा ऐकण्याकरता तेवढेच मंडळी बसलेत. काय काळजी करायची गरज नाही. त्यांना सुद्धा आवाज जातोय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. गोड असे गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी महाराष्ट्रातले थोर नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, पहिली चाल जितकी गोड गायली आपल्याला ऐकावीच वाटत होती. ढोलायला लावणारी चाल ज्यांनी गायली असे आदरणीय गायन सम्राट, गोड गळ्याचे मालक आदरणीय सागरजी महाराज गुळवे. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. सुंदर असं महाराजांचं गाणं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय. महाराज द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय गोड गळ्याचे मालक, गायन सम्राट, गान कोकिळा, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आदरणीय निलेशजी महाराज कांगणे. आदरणीय महाराजांकरता एकदा सुंदर टाळी वाजवायची आहे. सुंदर असं गाणं त्यांचं सुद्धा आहे. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळे वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आहेत. लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था अकोल्यावरून सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी या ठिकाणी आलेत. बडी दूर से आहे. त्यांचं सुद्धा कौतुक आहे. आदरणीय वाजवा सचिनजी महाराज चौधरी महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थीगण आहेत. आणि विशेष तत्वानं ज्यांचा मृदुंग वाजतोय आई ती बघा वाजवतात पण ते मला वाटत नाही वाजवत नाही मृदुंग. त्यांच्या पखवाजातून पखवाज बोलतोय काय असा बाज या ठिकाणी निघतोय. अशा सचिनजी महाराज चौधरी एकदा जोरदार टाळी वाजवायची. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करत असताना गोड असा साऊंड आहे. आता तुमचं सुद्धा कौतुक आहे. सगळ्यांच्या ठिकाणी विशेष म्हणून आभार व्यक्त करतोय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय बरं का. जास्त माझ्याकडे वेळ नाही आहे. प्रास्तावनेमध्ये मला वेळ घालवायचा नाही. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संताचिया, वार करे संताचिया, वार करे संताचिया, वार करे संताचिया, वार करे संताचिया. मस्तक हे पायावरी, या वार
पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखी मृत्यू लोकांमध्ये नाहीचे काय. या जगतातली महत्वाची परिभाषा हीच आहे की या जगतामध्ये आम्ही जन्माला यावं आणि जन्माला येऊन काय व्हावं तर दास विठोबाचं व्हावं. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये तर अजून काही नाहीच. का माहिती काय, तुम्ही आणि मी ज्या मातीमध्ये जन्माला आलात ना ती मातीच गोड आहे. किती पवित्र माती माहिती का. म्हणून तुकाराम महाराज म्हणले या मातीमध्ये जो जो जन्माला आला त्याच्यासारखा भाग्यवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत आणखीन या मृत्यू लोकांमध्ये नाहीच. मी नेहमी सांगत आलो की तुमच्या माझ्यासारखी माणसं नाही. का, आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला त्या राज्याचं नाव काय जरा बोला. कोणतं नाव आहे? कर्नाटक राज्य. बरोबर नाही. कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. कोणतं राज्य? महाराष्ट्र. जरा बोला चला, कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. आणि महाराष्ट्र भूमी कोणाची भूमी आहे जरा बोला की. कोणाची आहे? साधू संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये तुम्ही आणि मी आम्ही जन्माला. मग जन्माला येण्याकरता काहीतरी भाग्य पुण्य असावं लागतं. भाग्यानं पुण्याने इथं तुम्ही आम्ही जन्माला आलात. मग जागवण्याची भूमिका ठेवली पाहिजे. बरं काही आजी ऐकत चल. का माहिती का, या जगतातलाही देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकेचा. हे भजनाकरता मिळालंय पण आपण भजनाकरता वापरत नाही. एका ठिकाणी गोड वर्णन आहे. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हाथ का मानो देह अल्लाह ने तुझ दिया. एक खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजनाकरता मिळाले, भजनाकरता वापरावं. शास्त्र सांगताय माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी. किती वेळा जरा बोला की. किती वेळा आंघोळ करावी? 3 वेळा आंघोळ करावी. आणि एकदाच काय ती जेवण करावं. आपण काय करतोय आजी जरा बोल की. आपण 3 वेळा जेवतोय. खुशाल सांगा तो. तुम्हाला पण पटलं पाहिजे ना मला सांगायला काही. अरे भजनाकरता मिळाले, भजनाकरता वापरा ना. माणसं भजनाकरता वापरत नाही. माणसं वापरतात देवे दिला देह भोजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून जागवा आणि जागवून काय करा तर त्याच्या चिंतनाची आज जोपासा. हे शरीर आज मिळालंय, उद्या मिळाले याची गॅरंटी बोला की नाही ना. मग कधीतरी जागवावं आणि काय करावं. खरा तो एकच धर्म आणि जगाला प्रेमाला पावे. मग प्रेमानं भावानं माणसानं आयुष्य जगावं. हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही. जसं आता मिळालंय तर मग आता या क्षणाला आपण चांगल्या वृत्तीनं आयुष्य जगावं. का माहिती का, देवाला सुद्धा आवडतं प्रेम आणि भाव आणि माणसाला सुद्धा आवडतं प्रेम आणि भाव. माणसाजवळ जर प्रेम नसेल तर माणूस माणसाजवळ बोला की येत नाही. मग माणसानं माणसाजवळ यावं तर माणसाच्या अंतःकरणात काय असलं पाहिजे बोला की प्रेम असलं पाहिजे. एकमेकाबद्दल राग नसला पाहिजे. दांडरलं नाही पाहिजे, फुगलं नाही पाहिजे. फुगलं का माणूस संपतो माय. आणि जो माणूस दांडरतो, जो माणूस फुगतो तो कधीच फुगतो. ज्याला फुटायचं नाही त्यानं नियमात राहिलं पाहिजे. कोणत्या नियमात? ज्यानं नम्र व्हावं आणि ज्यानं नम्र झाला त्याने कोंडिले नम्र झाला भूता. मला वाटतं नदीमध्ये पाणी भरायला गेलात, एखादी नदी आहे विहीर असेल, विहिरीमध्ये पाणी भरायला गेलात आणि पाणी भरायला गेलात आणि घागर आहे तुमच्याकडे. घागर समजा हंडा आहे, कळशी आहे. ती जर घागरीमध्ये जर पाणी यायचंय, आपल्याला पाणी घ्यायचंय तर घागर ती हंडा तू कळशी काय करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल जरा बोला की.
अगोदर त्याच्यामध्ये अशी पालथी करावी लागेल, वाकवावी लागेल, तेव्हाच त्या घागरीमध्ये पाणी येतं. तसंच माणसाचं सुद्धा आहे. या माणसानं जगतासमोर नम्र व्हावं, तेव्हाच माणसाच्या अंगी ज्ञान येईल. ज्ञान येण्याकरता माणसानं नम्र होणं लय गरजेचं आहे. पण माणसं दांडरतात का माहिती का? माणसानं या गोष्टी मिळवणं गरजेचं आहे. आता परवा आमचं एक लग्न होतं. मी नेहमी सांगत असतो, आमचं एक लग्न होतं जुन्या काळात. याचे तुला विचारतो, आखाड श्रावणात लग्न करायचे का ग? बोल की, तुला विचारतोय. नव्हते करायचे ना? हा लाजू नको, तू असं नातू येस काय असं लय ना, ते मधलं दात नाही 2-3 लाजली का भारी दिसते उलट. हा ऐकत चला. हा जुन्या काळात आखाड श्रावणात लोक लग्न करायची का ग? बोल ना. करायची का? नव्हती करत. आता करायला लागले. आता कधी लग्न लोक करायला लागले. माझा विरोध नाही. अगोदरच पुरी बॅटन माझ्यासारख्याने विरोध केला म्हणजे दुष्काळात तेरावा. हा तुमचं पाठ आहे. हा जुन्या काळात लग्न होत नव्हती, आता ती व्हायला लागली. आमच्या शेजारीने एक जिजी राहते बरं का. जिजी इथे नाही कोणी म्हणतात. जिजी पुढं बसली, हा माग बसले. हा आमची जिजी लग्नाला गेली आणि लग्नाला गेल्यानंतर जिजी कवती 35 लाखाची गाडी. किती लाखाची? 35 लाखाची फर्निचर नानांनी आणली बाय फॉर्च्युनर. ती फॉर्च्युनर गाडी होती. कोणच्या क? जिजी कवती. आणि जिजी गेली लग्नाला 1 तोळा घेऊन. तोळा कशाचा असतो? तोळा कशाचा? जरा मोठ्यानं बोला की. सोन्याचा. आणि कोण न्याला? मोठ्यानं बोला की. कोण न्याला? जिजी न्याला. आणि काय न्याला? 1 तोळा न्याला सोन्याचा. लग्न मंडपात गेली. तुमच्याकडे ते आहेराची प्रथा आहे ना? आहेराची प्रथा आहे. आहेर करायला गेली जिजी आणि आहेराची वही उचकली. पण आहेराची वही अर्धी भरलेली होती. पण आता कोणाला अपेक्षा असते की आहेर करायचा आहे, मोठा आहेर करायचा आहे म्हटल्यानंतर नाव कुठल्या पानावर असलं पाहिजे? हा पहिल्या पानावर. मग जिजीने आहेराची वही उचकली. आहेराची वही अर्धी भरलेली होती. पुरीच्या आईला म्हटली आहेराच्या वहीत काही नाव लिहू नको, तुझ्या माझ्या लक्षात राहिलं म्हणजे लय झालं. हा 1 तोळा धर आणि जाऊ का? पुरीची आई म्हणली जाय. परत विचारलं जिजीने जाऊ का? पुरीची आई म्हणली जाय. तिसऱ्यांदा विचारलं जिजीने जाऊ का? पुरीची आई म्हणली जाय ना. 3दा विचारल्यानंतर जिजीचा ब्लड प्रेशर हाय झाला, शुगर हाय झाली. जिजी गाडीत येऊन बसली. 1 पॉइंटचा एसी ड्रायव्हरनं 4 पॉइंटवर न्याला. पण तरी काय जिजीला घाम ओरकाना. की जिजी घामानं वल्ली झाली आणि घरी आली आणि जिजीला बसली. दात खिळ बसली. आणि जिजीची 7-8 वर्षाची पोरगी मला बोलायला आली. अण्णा, मला घरी अण्णा म्हणतात. जिजीला काय झालं म्हणलं चल बरं काय आलं. जिजी पाशी गेलो. जिजी काय आलं ग? तुला नाही तिला. जिजी काय आलं ग? अण्णा लग्नाला गेलते. म्हणलं कोणी काय म्हणलं काय? म्हणलं म्हणली मला कोण काय म्हणतं. म्हणलं मग झालं काय? अण्णा लग्नाला गेलते. 1 तोळा न्याला पुरीच्या आईच्या हातात दिला आणि तिला म्हटली जा. म्हटल्या जिजाच्या झालं काय? अण्णा मी 60,000चा 1 तोळा दिला का नाही? अण्णा मी 60,000चा 1 तोळा दिला. निदान पुरीच्या आहे ना माझ्या तोंडावर निदान 70-80 रुपयाचा साडीचा बोळा फेकून मारावा का नाही? आपलं गणित थोडंसं वेगळं आहे. आपण जगतामध्ये जन्माला आलोत ना. आपण आपल्याकरता जगत नाही. मग आपण कशा करता जगतो माहिती का? स्वार्थापोटी जगतोय. आणि ज्या दिवशी स्वार्थ सोडताल त्या दिवशी आयुष्य सार्थकी लागल का माहिती का? माय आपल्याला भजना करता दिलंय, मग आपण भजना करता मिळवलं पाहिजे. महाराज म्हणले किती गोड सांगितलंय. एक दिवा आपला करावा. किती गोड सांगितलंय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 आपुला तो एक
ऐका ना, या जगतामध्ये एकच देव आहे बरं का. तुम्ही किती जरी मिळवायला गेलात ना, कितीही, पण खरा देव सांगू का आज या कीर्तनात, खरा देव सांगू का अण्णा? ऐका ना, सागर महाराज, सचिन महाराज बरं का, निलेश दादा, एक देव आहे, एका देवाशिवाय जगात सगळं खोट आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया रजार हरिबिन. जगातला सगळ्यात मोठा देव जर मिळवायला गेला तर तो आई वडिलासारखा देव नाही. मग आई वडिलाची शरणागती माणसानं करावी. आज ना मला वाटतं बरीच लोक पंढरपूरला जातात. यावर्षी तर गर्दी लय होती पंढरपूरला. मला वाटतं गर्दी 18 लाखाची 28 लाख पोचली महाराज. पण माणसानं एक वेळ पंढरपूरला गेलं नाही तरी चालल, एक वेळ आळंदीला नाही गेलं तरी चालल, पण मला वाटतं घरातल्या आई वडिलाची सेवा जरूर करावी, जन्मातलं सार्थक लागेल. कायला पंढरपूरला जावं? आणि पंढरपूरचा देव तुम्ही उगाच तो शांत आहे म्हणून जुळतय, त्यानं हात असे ठेवलंय म्हणून जुळतय महाराज. कानं पांडुरंगानं हात जर सोडलं ना, आपलं मुंड कपिरगळीनं आपल्याला खाली आपटील. का घरी आई वडिलाची सेवा करत नाही, चाललाय थोबाड घेऊन पंढरपूरला. येऊ नको माया का तू, माय बापा केवळ काशीन तेने न जावे तीर्थाशी. अशा लोकांना पंढरपूरला जाऊ नये, अधिकार नाही त्यांच्या हातून, घडत नाही ते पंढरपूर, जाऊ नये त्यांना. मग कोणी जाऊ माहिती का? ज्यानं आई वडिलाची सेवा जन्मभर जिवंत तोपर्यंत केली, पण गेल्यानंतर सुद्धा आई वडिलाची सेवा केली, त्यांनी पंढरपूरला जाऊ बरं का. त्यांना पंढरपूरला जाण्याचा अधिकार आहे. आणि तो देव आशीर्वाद देतो अशा लोकांना, त्यांना काही कमी पडत येत नाही. आज माझ्या गौतम दादाला जर विचारलं, गौतम दादा आहे, माझी रेखाताई आहे, किरणताई आहे, माझी आरतीताई आहे, ज्योतिताई आहे. आज या 5ही लेकरांना जरी विचारलं बापाची किंमत काय, तर ते बापाची किंमत अलगदपणानं सांगतील की बाप काय असतो आहे. एका लेकीच्या जीवनामध्ये बाप लय मोठं गणित आहे. किती मोठं गणित आहे. या जगतामध्ये बापच आहे. मी आज लिहिलंय, सोमनाथ दादांबद्दल शब्द लिहून इथपर्यंत आलोय. माझं नाव आहे कविराज, मला लिहायची सवय बापाबद्दल. किती मोठा बाप आहे माहिती काय? ऐका ना, या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते बाबा. या केविल वाण्या 5ही बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते, असं म्हटलं गेलंय बाबा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. बाप तो भिकारी हो या हो तबायत, बाप तो बाप होता है. जगातला बाप मोठाच आहे. आता कदाचित माझ्या या 4ही बहिणींना जरी विचारलं, तावडे हे अक्के ऐका ना, तुम्ही माहेरला यायच्या, माहेरी आल्या का उशिरापर्यंत झोपायच्या. माझी खरं तर ताराई तुम्हाला कवराई पण झोपून द्यायची. तेवढ्याच गौतम दादा तुम्हाला उठवायला यायचा आहे, ए तावडे उठ ना ग, आके उठ ना ग. उशीर झालाय, धावायचं तो तुमच्यावर. पण तेवढ्यात तुमची आई तुम्हाला त्याला धावायची, त्याच्यावर धावायची, हे दाद्या झोपू दे तिला, असं म्हणणारी आई असते. पण बाप त्याच्या पुढचा असतो, बापही त्याच्या पुढचा आहे. आपल्या लेकी करता फार काय असतो बाप गड्या. किती असतो बाप माहिती तुम्हाला? या जगतामध्ये बापाई इतकं मोठं अंतकरण जगात कोणाचं नाही गड्या. एखादी लेक जर माहेराला आली ना, तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारा बाप असतो बरं का. तिच्या शास्त्रामध्ये सगळं काय असताना सुद्धा तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारा बाप आहे. मला वाटतं आयुष्यभर लसणाच्या चटणीमध्ये 1 चमचा तेल घ्यायला आमचे सोमनाथ दादा प्यायचे. पण माझ्या 4ही बहिणीचं लग्न केलं, माझ्या एका भावाचं लग्न केलं, पण मला वाटतं लग्न केलं त्या लग्नामध्ये बापानं डबेचे डबे खाली केले स्वयंपाकाच्या कढईमध्ये. तो बाप मोठाच आहे. जगात बापा इतकं मोठं कोणी नाही. बाप इतका मोठा आहे ना रे. बापाचं अंतकरण जर सांगायला गेलं ना, आई माझ्या सगळ्या भावंडांना विचारा बाप किती मोठा आहे. बाप इतका मोठा आहे, आज यांना विचारा, हे बाप सांगून जातील. मला वाटतं लहानपणी अख्खी ऐका,
लहानपणी तुम्हाला आईनं उचलून घेतलं होतं आणि त्याच बापाने तुम्हाला उचलून घेतलं होतं. आई उचलून घ्यायची, कुठं घ्यायची तुम्हाला? आई उचलून घेताना कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. पण याच बापानं आम्हाला उचलून घेतलं. कुठं घेतलं? खांद्यावर घेतलं. माहिती का तुम्हाला मागती याच्या मागचं कारण काय? आई कडेवर घेते आणि बाप खांद्यावर घेतो. तर याच्या मागचं कारण एकच आहे. आई लेकराबद्दल हा विचार करते की जे मी बघितलंय ना माझ्या मुलानं तेच पाहावं. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे मी बघितलं नाही ना, जे माझ्या डोळ्यांना दिसलं नाही ते माझ्या लेकरानं पाहावं. म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. जगातलं लय मोठं उदाहरण आहे. म्हणून सांगून जाईल, जगातला सगळ्यात मोठा बाप आहे. म्हणून तुकाराम महाराजांचे शब्द आहे, लय गोडलेले तुकाराम महाराजांनी. बाप करी जोडी लेकराचे मोर, बाप करी जोडी लेकराचे मोडे, बाप करी जोडी लेकराचे मोर, बाप करी जोडी लेकराचे मोर. आपुले कुरवाने वर मोठे, आपुली कुरवाने वर मोठे, एकाएकी केला मिरासीचा धर, एकाएकी केला मिरासीचा धर. आपुली कुरबानी वाढवो, आपुली कुरबानी वाढवोनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी. मला तुम्हाला रडवायचं नाही. पण तुम्हाला एक सांगू का, वास्तव स्थिती सांगू का? कीर्तनकार जरी कीर्तनकाराचा बाप आणि तुम्हाला रोज रडवत असेल ना, पण वास्तव स्थिती असे सांगावे कीर्तनकारांना सुद्धा की त्यानं लोकांचा बाप सांगण्यापेक्षा, लोकांची माय सांगण्यापेक्षा त्यानं सुद्धा स्वतःची माय आणि स्वतःचा बाप सांगावा. माय आता मी कार्यक्रमाला आलो सगळ्यांनी मला फोन केले, महाराज चला लवकर. रोजच आहे, रोज सकाळ संध्याकाळ आहे. लोक फक्त कार्यक्रमाला असतो आई फोन करतात, चला महाराज लवकर. पण सांगून आई, माझ्यासुद्धा माझ्या या चारही बहिणीसारखा, माझ्या गौतम दादासारखा माझ्यावर सुद्धा प्रेम करणारा बाप आहे. सांगू का? या जगतातलं लोकाला काय घेणं देणं नाही. आणि लोक तुमची फक्त कुठं वाकडा पाऊल पडतो एवढंच पाहायला आहे. पण या निस्वार्थी प्रेम करणारी एकमेव व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे तुमचा बाप, तुमची आई. त्यामुळे त्यांना वाटत नाही आपल्या लेकराचं कधीच वाटलं, कधीच वाटत नाही, कधीच नाही वाटत. आता मी कार्यक्रमाला असतो, लय फोन असतात लोकांचे, महाराज चला लवकर. पण हे फक्त कार्यक्रमाला असतो असतात की. पण एकदा कार्यक्रम संपला ना, महाराज इथून गाडीत बसले ना, महाराज कान त्या पुलावून खाली उतरले का त्या नळीत घुसले, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू का, माझी गाडी घरी जाऊस तर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहणारा माझा बाप आहे आणि माझी आई आहे. यांच्या इतकं जगात मोठं कोणी नाही. म्हणून प्रेम असावं आपल्या आईवर. का माहिती का? एका ठिकाणी सांगितलंय, जीना 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 रे उडा गुलाल, माही तेरी चोनरिया लहरावे, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का, रंग तेरी जीत का, लाई लाई लाई, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का, रंग तेरे प्रीत का है लाई लाई. जीना 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 रे उडा गुलाल, माही तेरी चुनरिया लहरावे, जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माही. माही रे, माही रे,
या जगतातलं सगळ्यात मोठं गणित आई वडिलाचं आहे. मग आम्ही ते करावं का? जगतामध्ये तेच मोठे आहेत का माहिती का? आई वडील इतकं जगात मोठं कोणी नाही. पण आपल्या लोकांना घाण कोड लागली. काय म्हणतो आज हे शिरतार परिवाराचं द्या सोडून, पण सांगू का मी आता महाराष्ट्रभर येतो, महाराष्ट्रात एक घाण कोड लागली. काय आपण बऱ्याचदा म्हणतो हे आई तुला काही कळत नाही, तू गप्प बस. म्हणतो का नाही जरा तुम्ही बोलायचं की पोरं म्हणतो का नाही आपण ए आई तुला काही कळत नाही, तुला काही कळत नाही, तू गप्प बस. म्हणतो का नाही? मला वाटतं मी कधी कधी विचार करतो आईला जर काय कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरायच्या ऐवजी मिरची नक्की भरल्या. अरे जगात लय मोठं अंतकरण आई वडिलाचं. मग प्रेम असावं आपल्या आई वडिलावर, प्रेम असावं आपल्या बापावर. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत जगातलं सगळ्यात मोठं धन आहे. मग आई वडिलाचं धन प्राप्त करावं का माहिती का? आई वडीलच जगातले सगळ्यात मोठे दानशूर आहेत आणि यांची प्राप्ती आम्ही करावी का माहिती का? ते अनमोल जन्म देतात आपल्याला म्हणून त्यांचे उपकार आहेत. किती गोड सांगितलंय. हाडाचे तो काढ करोनी केले रक्ताचे पाणी तुझ्या सारखे कष्ट ए केले नाही कोणी तुझ्या चिमुकल्या बाळाची हे आई गा तुझ्या चिमुकल्या बाळाची कुछ बुझाय कोई अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. आईचे बर का लय गोड वर्णन केलं. वा आई ती आईचे. मला तर मी माझ्या पांडुरंगावर जेवढं प्रेम करत नाही तेवढं माझ्या आईवर करतो माहिती का? काय गोड आहे माहिती का? ते बालपणी खेळ खेळता फोटो जेवताना आगाई अमृतावनी गागोण पाजलाच पाना अमृताहुनी गोड पाजला तुपाना. अमृताहुनी पाजला तुपाना. तुझ्या या मायेची तुझ्या या प्रेमाची कधी झाली उदारी अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. उपकार अजून किती गोड आहे माहिती का? हे आई एका हिंदी कविकारानं सांगितलंय आईसारखं सुंदर जगात कोणी नाही. अगदी किती मोठी अभिनेत्री आणली तरी आईपेक्षा सुंदर नाही. तुम्ही कदाचित ऐकले ते शब्द. आई बर का डोळे भरून येतील तुमचे. हे गोड सांगितलंय. आई ती आईचे बर का. सचिन महाराज लय गोड लिहिलंय. तू कितनी प्यारी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ माँ प्यारी माँ आई गे आईच आहे. म्हणून प्रेम असावं आमच्या आईवर. हे आईलाही मोठी आहे जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही. बाप तर मोठेच आहे पण आई सुद्धा तितकी थोड आहे म्हणून वर्णन करावं. आई तुझ्याबद्दल बोलायला जर गेलो ना शब्द कमी पडतात ग. शब्द म्हणून बोलावं. आई सांगावं तुझ्याबद्दल. आज आमची ताराई आहे. आज ताराईबद्दल सुद्धा शब्द आहेत माझ्याकडे. तिनं सुद्धा आम्हाला जन्म दिलाय आणि म्हणून शब्द लिहिलेत महाराज. काय बोल जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. उपकार हा मोठा झाला. उपकार
देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावं गड्या. काय नाही मिळवा माणसानं जीवनात, काय नाही. आणि जीवनातले नाही, मी आता बरं का ऐका ना महाराज, सागर महाराज बरं का निलेश महाराज, मी आता आई वडील सांगतो ना, तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. असं एक मंडपातला नाही की त्याच्या डोळ्यात पाणी नाही. पण सांगू का आई, ऐका ना, जगात या गोष्टीवरच माणसाचा विश्वास असावा. या गोष्टीवर माणसाला ना कोणाचा आशीर्वाद मिळू नये, त्यांच्या करताना जीवन ते ना तोपर्यंत हा जीवच गाण टाकावा. आज तर मला शिरतार परिवाराकडून शिकायला मिळालं, या 4 बहिणीकडून शिकायला मिळालं, माझ्या गौतम दादाकडून शिकायला मिळालं की जीवनात काय नाही महाराज, माणसानं आई वडिलावर प्रेम केलं जन्मातला शेवट गोड होतो. आणि शेवट जर गोड करायचा आहे तर माणसानं आई वडिलाची सेवा करावी. बरीच लोक आहे की या जगतामध्ये आमच्या आई वडिलाच्या माध्यमातून देवाच्या चरणाजवळ जात असतात. मग ही आम्ही मिराशी जोपासली पाहिजे, ही आम्ही खरं तर सेवा केली पाहिजे. आणि हीच आमची परंपरा आहे. बरोबर 12ला 12:30 5 मिनिटं कमी असताना महाराज म्हणतात हीच आमची मिराशी आहे आणि ही जोपासली पाहिजे. अभंगाचं पहिलं. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा. वा 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 गुरुजी वा. वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. माझ्या वडिला हो मिरासी गा देवा, माझ्या वडिला वडिलांची मिरासी गा गा देवा, माझ्या वडिला वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिला वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी वा गा वा वा देवा, वा वा महाराज वा, क्या बात माझ्या आहे. वडिलाची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा,
टाळे वाजवा महाराज करता. सुंदर सुंदर, एवढं सुंदर गायलं, सुंदर वाजवलं. नाही त्यांच्यासारखं गाता येऊ द्या. ते गातात ना, त्या गाण्यावर प्रेम माणसानं करावं. एवढं गोड गायलं. एवढं का गोड गाता तुम्ही? का गोड गाता? ते असं वाटतं गुळाचा खडा घेऊन तोंडात नेऊन घाला. एवढं गोड गड्या. आणि असंही नाही जमलं तर एखादी म्हातारी उचलून तुमच्या वावळावा आणि परत ठेवून द्या. फेकून नको, लागल तिला. हा नको आज तू तर नको, लागल बाई. आपलं एक तर म्हातारपणाचा दिवस काय लावू ग. हा हा बघ आई ऐका, महाराज म्हणले पहिल्या चरणात मग मिराशी जोपास बरं का. मिराशी म्हणजे काय? परंपरा आहे. आता जो महिना चालू, कोणता महिना आहे? मराठीत भाद्रपद. वा. आता जो आपण या महिन्यात काय जीव घालतो, सध्या काय जीव घालतोय? पित्र घालतो का नाही? आता या पित्रांना एक पक्ष म्हणतो आपण. कोणता? राष्ट्रवादी आपला पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हणतो ना. आता पितृजीव घालतोय. आले ओगा ना मिराशी काय असते सांगून जाईल. मग तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होती. पित्र आई होती ना तुकाराम महाराजांच्या घरी. आणि तुकाराम महाराजांच्या बायकोचं नाव काय होतं? बोला ना. आवली, जिजाबाई. होतं का नाही जिजाबाई? मग जिजाबाई महाराजांजवळ आल्या. ओ महाराज, रानात जा, कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना, त्याला 2 तारा. आणि टाळ कशाची? दगडाची टाळ. काशाची नव्हती. किती गोड म्हणायची आई. तुकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता कानी, दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग, दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग. असं भजन करत निघाले. माझ्या मागे म्हणणार तुम्ही भजन म्हणणार ना सगळे? चला आता संपले माझं कीर्तन. 1-5 मिनिटात संपणार आहे. म्हणणार ना माझ्या मागे सगळ्या? म्हणणार का नाही? हा म्हणायचं. हा. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. हे रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. वाह वाह वाह, क्या बात है. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. भजन करतात. आता सगळ्यांना विचारणे माझं, माता माऊलींना सगळ्यांना विचारलं. तुम्ही घरामध्ये काम करताना, सगळ्या काम करताना खरं खरं बोलायचं. देवाची शपथ आहे तुम्हाला, पांडुरंगाची शपथ आहे, देवाची शपथ आहे, खंडोबाची शपथ आहे. खरं खरं बोलायचं. तुम्ही घरात एकट्या असल्यावर, एकट्या काम करत असल्यावर तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता? खरं खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या. बरं नका करो, राहू द्या. हा ऐका ना, कधीतरी भजनामध्ये आयुष्य घालवा. लोकांचं भजन करण्यापेक्षा पांडुरंगाचं भजन करावं. वा, भजन करावं, माणसानं भजन करावं. आणि तुकाराम महाराज निघाले भजन करत करत. हे आई, जुन्या काळात जिथं धान्य करायचे बघ, एकत्रित असं आणून धान्य करायचे, त्याला काय म्हणायचो आपण? खळ म्हणायचो का नाही? आता नाही राहिलं खळ. आता पोरांना जर विचारलं, नवीन पोरांना खळ, ते म्हणतील व्हॉट इज दिस खळ. त्यांना कळणार नाही. तुकाराम महाराजच्या खळ्यावरून चालले होते. आणि सावकारानं तुकाराम महाराजांना हाक मारली. ओ तुकशेठ इकडे या. तुकाराम महाराजांनी कशा करता बोलवलं? अहो एवढा आमचा गहू करतात, गहू करू लागा. महाराज म्हणले आज काय जमणार, आज माझ्या घरी काय? बोला की इकडे बघा ना, ऐका ना. माझ्या घरी काय आज? पित्र आहे. आणि मी जर पित्राला गेलो तर माझी जिजी, मी जर पित्राला गेलो नाही तर माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते. तुकाराम महाराज म्हणले जमणार नाही. तो सावकार म्हटला नुसतं लोकाला ज्ञान सांगा, तसे तुम्ही वागत नाही, लागा गहू करू. तुकाराम महाराज लागले गहू करायला. तिकडे पांडुरंगाला काच लागला, हे महाराज तर लागले गहू करायला. मग आता यांच्या घरी पित्र कोणी जीव घालायची? मला जेव्हा घालावं लागते. मग पांडुरंगाने ठरवलं तुकाराम महाराजांच्या घरी पित्र जीव घालायचे. मग तुकाराम महाराजांच्या घरी पित्र जीव घालायची. मग बैलगाडी तयार करायची. मग बैलगाडीला काय लागतं? जरा इकडे बघा, बैलगाडीला काय लागतील? बोला की
बैल वा बैल लागते. मग पांडुरंगानं बैल तयार करायची सुरुवात करायला केली. मग पहिला बैल बोलवला कोण? मारुतराया. मारुतराया इकडे मारुतराया आले. कशा करता बोलवलं? मारुतरायाला म्हटले बैल वा बैल. मारुतराया म्हणले माहिती काही किंमत आहेच का नाही? मला म्हणता बैल वा. मी जर बैल झालो लोक मला काय नाव ठेवतील? मला ते तुकाराम महाराजांनी माझ्यावर अभंगलेला आहे. म्हणले ना शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटान मज दावाव्या शोभटा. मी जर बैल झालो लोक मला काय म्हणतील? आणि एवढंच नाही लोक मला मानतात. हो लोक लय मानतात. देव्या तुझी राम भक्ती देव्या तुझी काया बालपणी गेलासी तू. म्हणा की जरा बालपणी गेलासी तू. ए थरथरली धरणी थरथरली आसमान एक मुखानं बोला एक मुखानं बोला. असं अंजनीच्या सुता अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला हराया. हे बालपणी गेलासी तू सूर्याला हराया. हे बालपणी गेलासी तू सूर्याला हराया. थरथरली धरणी वाई बल थरथरली थरथरली आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. 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 जय जय हनुमान जय जय हनुमान. खायला डीजे लागत तुमचा तुमचं डीजे एका बाजूला करा आमचं कीर्तन एका बाजूला उभा करा. हा डीजे समोर नाच तरी फक्त आमच्या कीर्तनात फार मनातून हालायला लागायच्यात माणसं. त्या आजीला वाटलं तर पुढे जाऊन उडी मारू का काय बघ एका गुडघ्यावर बसले डायरेक्ट. हा मांडी घातली ती पुरीला राव दे आजी ऐका. हा आणि मग बरं का ऐका ना इकडे बघा ना ऐका. एक 5 मिनिटं संपले माझं कीर्तन ऐकड बघा. मग मारुतीला देवानं बैल तयार केलं. आणि बैलगाडीला किती बैल असतात? आजीकडे बघ बैलगाडीला किती बैल असतात? 5 2. आता एक बैल देवानं तयार केला कोणता? मारुतीराया. मग मारुतीरायाला विचारलं तू जोडीदार कोणी? मारुतीरायाला विचारलं. मारुतीराया म्हटला माझा एकच जोडीदार. मला वाटतं आणि प्रत्येकाचा एखादा का ना मित्र गावात. बोला की आजी तुझी काय ना एखादी मैत्रीण गावात अगदी लावून तुझी काय ना असतेच. मग मारुतीरायाचा मित्र विचारला मारुतीरायाला मारुतीराया तुमचा मित्र कोण? मारुतीराय म्हणले माझा एकच मित्र आहे गणपती बाप्पा. मग गणपती बाप्पाला हाक मारली पांडुरंगानं. गणपती बाप्पा मोरया नाही इकडे या. गणपती बाप्पा आलं का? गणपती बाप्पा लागलं नाचायला. मारुतीराय लागलं नाचायला. आमचे पप्पा आणि गणपती. हा तू आज तुझं मी पाठे. आमचे पप्पा आणि गणपती. पप्पा असं नाही. हा असं द्या. मग गणपती आले आणि लागलं नाचायला. आणि 2 बैल देवानं तयार केली. 2 बैल देवानं तयार केली. कोणती? मारुतीराया आणि हनुमंतराया. आपलं मारुतीराया आणि गणपती बाप्पा अशी 2 बैल देवानं गाडीला तयार केली. आता त्यांची नावं चेंज केली. त्यांचं मारुतीराया नाही आणि गणपती बाप्पा नाही. नावं चेंज केली. त्यांचं नाव ठेवलं सर्जा आणि राजा. हे जीवा शिवाची बैल तयार केली. कशी माहिती का? जीवा शिवाची बैल जोड लाभीन पैजला आपली मुड. डौर मोराच्या मानाचा डौर मोराचा डौर मोराच्या मानाचा डौर मोराचा डौर मोराचा मानता डौर मोराचा डौर मोराचा मानता डौर मानता. आणि सर्जाची आनाम जोडी पुन्हा उभी हाती गाडी माझा राजा रे डौल मोराने हालता डौल
लय गाडी खळखळ. आता हे जुन्या काळातल्या रचना हायच गोड डोलायला लावणार आहे. आता राहिलं नाही तेवढ्या कविता दर्जेदार. जुन्या काळातल्या कविता किती गोड होत्या अण्णा होते का नाही? तुमच्या काळातल्या कविता शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ होत्या का नाही कविता? त्या दिवशी मी एक कविता ऐकली दादा बरं का. कविता कशी होती माहिती का? गेले बाई उसाच्या मळ्यात, गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवऱ्याने घेतल्या तुमचं बी पाठ आहे की, नवऱ्याने घेतल्या गिळून, नवरा गेला आणला बाई दुसरा. या कविता आल्यानं कस काय पोरं सुधारतील तुमची? लोकांना वाटतं कविता लय बाबा माय आमची पोरं सुधारली पाहिजे. पोरं नाही सुधारणार तुमची. जर पोरं सुधारायची असतील तर कविता चांगल्या आल्या पाहिजे का ना? मग महाराज देवानं गाडी चुपली, गाडीत भरलं सगळं भरलं आणि गाडी निघाली पंढरपूरवरून. आणि पंढरपूरवरून देवानं तुकाराम महाराजाचं रूप घेतलं, गाडीत बसले आणि दिवूत गाडी आली. ओ जिजाई बाहेर या. वेळ कमी होता त्याच्यामुळे पटकन आली गाडी दिवूत. आणि दिवूत गाडी आली जिजाईला म्हटल्या बाहेर या. जिजाई बाहेर आल्या आणि जिजाईने ते बघितलं, महाराज बघितलं, गाडी बघितली. गाडी मागून नाव लिहिलं होतं बघतोस काय रागानं आणि वर टेक केलंय वागानं. हा असं नाव होतं गाडीवर. हा गाडीवर नाव बिव लिहिलं होतं. देव काय बाबा देवाची गाडी होती. 25 लाखाची मर्सिडीज आपलं 75 लाखाची गाडी होती. गाडी बिडी बघितली. जिजाई म्हटलं हे असं असूच शकत नाही. बैलगाडी आणि एवढी बैल हे सगळं झालं कसं? जिजाईने चिमटा घेतला स्वतःला. ज्यावेळेस माणसाचा एखाद्या गोष्टीवर विश्वास बसत नाही त्यावेळेस माणूस स्वतःला काय करतो? चिमटा घेतो. जिजाईने चिमटा घेतला. हे माझं मालक असूच शकत नाही, हे दुसरंच कोणतरी. पण तरी जिजाई म्हटल्या डाल में कुछ डाल में काला नहीं डालच काली लगती है मुझे. इधर दया इधर कुछ तो गड़बड़ है. हा अभिजीत मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. असं आपल्या मनातल्या मनात जिजाई मनातल्या मनात म्हटल्या. काय ना आता कळण, काय ना घरी गेल्यानंतर CID पाहिल्यानंतर कळत. हा मग आता काय करावं? सगळी भांडी सगळी खाली घेतली. जगाच्या मालकानं तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. कशामुळं? महाराजांनी आई वडिलाची सेवा केली म्हणून तुकाराम महाराजांच्या घरी जगाच्या मालकानं म्हणजे पांडुरंगानं पितृजीव घातली. महाराज तेच आम्हाला आज अभंगाच्या पहिल्या चरणात शिकवतात. आम्ही जर आई वडिलाची सेवा केली तर देव सुद्धा आम्हाला काही कमी पडू देणार नाही. हा वास्तव भाव आजच्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलाय. मग त्या देवाचं एकदा भजन विठोबा रखुमाई 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 विठोबा राजे महाराष्ट्रामध्ये असा एक राजा होऊन गेला ज्या राजाला कोणाच्या आधाराची आजपर्यंत गरज लागली नाही. स्वकर्तृत्वानं ज्यानं खरं तर अस्तित्व घडवलं. या जगतातलं महत्वाचं गणित राजाचं होतं.
त्या राजाचं नाव होतं राजे उमाजी नाईक महाराज. काय केलं माहिती का, वयाच्या 12व्या वर्षी कुऱ्हाड घेतली हातामध्ये आणि आपल्या समाजाकरता उभे राहिले होते. आई त्यांच्या आईचं नाव काय होते माहिती का, त्यांच्या राजे उमाजी नाईकांच्या आईचं नाव. आपल्या समाजाचा हाच लय मोठा प्रॉब्लेम आहे. आपण राजांचा इतिहास आपल्याला मस्त ऐका वाटतो, पण त्यांच्याबद्दल आपण काय ते अगोदर जाणून घेतलं पाहिजे. आजपासून ऐकून घ्या की राजांच्या आईचं नाव होतं लक्ष्मी आई. काय नाव होतं, लक्ष्मी आई. आणि वयाच्या 12व्या वर्षी खरं तर त्यांनी त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड दिली आणि आपल्या समाजाचं रक्षण करण्याकरता उभं केलं. या आईचे उपकार आहेत म्हणून आज राजे इथपर्यंत आले. म्हणून काय होता राजा, ऐका, धन्य धन्य उमाजी नाईक मला टाळी वाजवायची आहे. धन्य धन्य उमाजी नाईक, धन्य धन्य उमाजी नाईक, पराक्रमी थोर केले जर जर पाजुनी पाणी दृष्ट इंग्रजा, पाजणे पाणी दृष्ट घडविला रामोश्यांचा इतिहास, घडविला रामोशाचा इतिहास. कीर्तीचा टंका विरे गगनात, विराजे जे कीर्तीचा रंग विरे गगनात, विराजे कीर्तीचा रंग विरे गगनात, विराजे पहिलं नमन त्या लक्ष्मी आईला, त्या लक्ष्मी आईनं या महाराष्ट्राकरता हा पुत्र दिला. दुसरं नमन त्या दादूजींना, त्या दादूजींनी हे रत्न उभं केलं, या रत्नाला योग्य ती शिकवण दिली. आणि म्हणून मंडळी, महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे रत्न जन्माला आलं. पुरंदरगडाच्या पायथ्याचे रक्त खरं तर रखणदारीची जबाबदारी त्या राजाकडे आली. आणि मंडळी, आता त्या गडाची रखणदाऱ्याची खरं तर जाब इकडे लक्ष द्यायचं. आणि ती वेळ राजाकडे आली, राखणदारीची जबाबदारी राजाकडे आली. पण मंडळी, जिथं चांगलं चाललं ना तिथं लोकांचं काहीतरी निघतं, म्हणून ती जबाबदारी काढून घेण्यात आली. अशा वेळेस आमच्या रामोशी समाजावर उपाशी मारायची वेळ आली. मग काय करायचं, जिजुरीमध्ये जावं. आणि जिजुरीमध्ये गेल्यानंतर जिजुरीमध्ये कोणाचं मंदिर आहे, जिजुरीमध्ये कोणाचं मंदिर आहे, खंडोबारायाचं. आणि जिजुरीमध्ये आले आणि जिजुरीमध्ये संबळ वाजायला लागला. कसा माहिती का, आणि तिनं जाऊन भंडाऱ्याची उधळण केली. भंडाऱ्याची उधळण केल्यानंतर तिथं अभंग वाजला. आम भाग्या सोहम भाग्या सावध होनी बदली लागा देवकर कैवारी, सावध होणे भजनी रागा देवकर कैवारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारी देवा, हे मल्हारीची वारी मल्हारी देवा, माझ्या वा वा वा. हे मल्हारीची वारी मल्हारी देवा. आणि जिजुरीमध्ये गेले, भंडाऱ्याची उधळण केली, आवाज केला, येळकोट येळकोट, जय मल्हार. येळकोट येळकोट. आवाज आला पाहिजे, आवाज आवाज, येळकोट येळकोट. आणि भंडाऱ्याची उधळण केली. जशी भंडाऱ्याची उधळण केली तसं
असं म्हटलं गेलं जसा भंडारा उधळला आणि त्या भंडाऱ्याचं सोनं झालं सोनं या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं रे भंडाऱ्याचं सोनं त्या जेजुरी गडाला होतं भंडाऱ्याचं सोनं रे भंडाऱ्याचं सोनं. आज मंडळी भंडाऱ्याची उधळण केली का तर माझ्या समाजाचा इतिहास रचायचा आहे आणि भंडाऱ्याचा समाज रचायचा आहे. बरेच इंग्रज मारले आणि इंग्रज मारल्यानंतर इंग्रजानं विडा दिला 200 एकर जमीन द्यायला तयार आहे. जो कोणी उमाजी राजांना पकडून देईल त्याला 200 एकर जमीन दिली जाईल. पण मंडळी कुणी तयार होईना. 200 एकरची 400 एकर केली आणि पुण्यातला एक कुलकर्णी फितूर झाला म्हणून त्यानं राजाला पकडून दिलं. पण मला वाटतं त्या दिवशी जर राजाला फाशी झाली नसती उमाजी नाईकांना जर फाशी झाली नसती तर ऐका आज दुसरा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते. दुसरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला. आणि म्हणून वर्णन आहे फारसं काही मोठं वर्णन आहे बोलण्यासारखं भरपूर आहे. म्हणून त्यांच्याबद्दल बोलायला अनेक महात्म्यांबद्दल फारसं काही बोललं जातं. म्हणून मी एक वाक्य शेवटी बोलून जाईल. अरे नाव 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 काय घेता नाव या जगतामध्ये रामुशांचा असा एकच होऊन गेला राव ज्यानं हृदयामध्ये जय मल्हार आणि कपाळावर ज्यानं केलं भंडाऱ्याचं ठाव जिथं निघतं कुडारीचा घाव तिथं आमच्या उमाजी नाईकाचं नाव उमाजी नाईकाचं नाव. आणि म्हणून वर्णन आहे असा होता उमाजी राजा असा होता आमचा उमाजी राजा. पण ऐका मंडळी आणि म्हणून त्या राजाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. त्या राजामुळं या इतिहास रचला आणि या इतिहासाचं पान रचलं गेलं. म्हणून वर्णन आहे धन्य धन्य उमाजी नाईक धन्य धन्य उमाजी नाईक धन्य धन्य उमाजी नाईक पराक्रमी थोर गेल जर जर पाजुने पाणी दृश्य बाजूने बाजूने पाणी दृश्य घडविला रामशांचा इतिहास घडविला कीर्तीचा डंका मिळे गगनात विराजे कीर्तीचा डंका मिळे गगनात विराजे कीर्तीचा डंका मिळे गगनात विराजे जय 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 येळकोट येळकोट जय भल्ला सदानंदाचा आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक महाराज की अपने अपने माता पिता की बर 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 हा बर चालेल. एक भजन झालं की आपण घेऊया पिंगा घ्यायचं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरती जेवटी बा काळ बांधून मी सरती जेवटी बा हे सरते शेवटी बा काळ बांधून रे सरते शेवटी बा एका जनार्दनी आमची काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल पिंगळा 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 माधवरी पिंगळा माधवरी बोले बोले चले पिंगळा माधवरी पिंगळा माधवरे बोल बोल चले का पिंगळा माधवरे पिंगळा माधवरे बोल बोल चले का पिंगळा माधवरे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान हे लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे लटिकेन बोला आम्ही वर्तमान खोटे लटके न बोलो वर्तमान खोटे लटिकेन बोला आम्ही वर्तमान खोटे दादाचं दाखवण घ्या का कोणी जागा कोणी कुंकू घ्या कोणी काळ कुंकू घ्या कोणी
अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई